गेल्या 6 ते 8 वर्षांपासून सुभाष टेकडी या भागात अनियमित म्हणजेच निश्चित वेळेत पाणीपुरवठा होत नव्हता. सुभाष टेकडी या भागात जास्त करून दलित, गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक राहतात. या भागातील पाणी कधी दुपारी तर कधी रात्री तर कधी सकाळी असा वेळ निश्चित नसल्यानं या भागातील नागरिक अत्यंत त्रस्त होते. रात्रीची अपरात्रीची पाण्याची वेळ असल्यानं नागरिकांना सकाळी नोकरीला जायला, माता भगिनींना स्वयंपाकापासून ते कामकाज करायला अत्यंत त्रासदायक झाले होते. मग त्यातून संविधान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनी या अनियमित वेळेवर म्हणजेच निश्चित वेळेवर न येणाऱ्या पिण्याच्या पाणी प्रश्नाला लढा दिला आणि सातत्यानं पाठपुरावा केला. पत्रव्यवहार असो अथवा अधिकारी यांच्याशी संवाद असो असे वारंवार सुरू होते. परंतु यासोबत खरी साथ मिळाली ती आमदार बालाजी किनीकर साहेबांची. त्यांनी पण हा विषय उचलत आयुक्तांसोबत बैठका घेतल्या आणि अखेर शेवटी या लढ्याला न्याय मिळत उल्हासनगर महापालिकेनं सोमवारी 2 जून 2025ला संजय वाघमारे, ॲडव्होकेट प्रदीप गोडसे, संदीप डोंगरे, श्री दिवाकर खळे, संविधान बहुउद्देशीय संस्थेचे भाई रोकडे, प्राध्यापक सुरेश सोनवणे, सुरेश देशमुख, ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव यांना 15 दिवसात रात्री 9 ते 10 ही एक पाळी आणि 10 ते 11 अशी दुसरी पाळी एरियाप्रमाणे पाण्याची वेळ निश्चित करण्यात आली असे आश्वासन पत्र देण्यात आले. सदर प्रसंगी संविधान बहुउद्देशीय संस्था यांनी एकमेकांना आणि नागरिकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला आणि ही यश जनतेचं आहे. तसेच या यशात ज्यांनी आंदोलन केलं, पत्रव्यवहार केला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. उल्हासनगर महापालिकेचे देखील आभार व्यक्त केले. आज दिनांक 2 रोजी आज सुभाष टेकडी परिसरातील संविधान बहुउद्देशीय संस्था आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व सुभाष टेकडीमधल्या आणखी काही मंडळ आहेत, 10चा रहिवासी संघ वगैरे, अशा बऱ्याच लोकांनी पाण्यासाठी प्रश्न उचलला होता की निश्चित वेळ करण्यात यावी. कारण रात्री 12-1ला जे पाणी यायचं किंवा कधी कधी 2ला यायचं, तर हे पाण्याचा प्रश्न ही निश्चित वेळ व्हावी यासाठी खूप पाठपुरावा केला होता सर्व संस्थेने. आणि आज आम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाण्याची वेळ ही निश्चित झाली असं आश्वासन पत्र मिळालं आणि येत्या 15 दिवसांमध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे. या पत्रामध्ये सुभाष टेकडीतले डिफेन्स कॉलनी, भीमशक्ती, 10चा बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाईड स्कूल याची वेळ रात्री 9 ते 10 1 तास, तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, गुरुद्वारा विभाग, साईबाबा नगर, आम्रपाली नगर, पंचशील नगर या ठिकाणी रात्री 10 ते 11 अशी वेळ महानगरपालिकेने आम्हाला निश्चित करून दिली आहे. तसेच आमचे अध्यक्ष संविधान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी सुद्धा बराच पाठपुरावा केला. पुढची माहिती भाई रोकडे सर तुम्हाला देतील. सुभाष टेकडी भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती, रात्री बेरात्री कधीही या ठिकाणी पाणी यायचं आहे. आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं, या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता. आणि गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही त्याच्यामागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे. आणि सुभाष टेकडी रहिवासींनी हा आनंद, आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी, पाण्याची निश्चित वेळ जी 9 आणि 10ची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेत पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला, तर या ठिकाणी सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ. आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे, मी अनेक दिवसांपासून बघतोय की ही संस्था लोकांच्या हिताचं हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल, जिथे कुठं त्यांची गरज पडते त्या तिथे धावून जातात. आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढ्याला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सुभाष टेकडी परिसराला एक आज आनंदाची बातमी अशी द्यावीशी वाटते की या विभागातून वर्षानुवर्ष पाण्यासाठी फार सगळ्यांचे हाल झालेले आहेत. रात्री बेरात्री कधीही मध्यरात्री पाणी सोडलं जायचं. महापालिकेला प्रत्यक्ष सगळेजण भेटत होते. आमचे बालाजी किनीकर आमदार, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी महापालिकेशी संपर्क करत होते. आमचे संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संजय वाघमारे असतील, वंचितचे दिवाकर खळे असतील, आमचे मनसेचे प्रदीप गोडसे असतील, सतत आम्ही महापालिकेशी संपर्क साधून मिटिंग घेऊन
त्यांच्याबरोबर कधी आंदोलनाची धमकी देऊन, कधी प्रत्येक गोष्टीत हे करून जनतेच्या मागणीसाठी पाणी वेळेवर सोडण्यासाठी, कारण हा मध्यमवर्गीय विभाग आहे, आमची दलित वस्ती असलेला विभाग आहे, ह्या ठिकाणी नोकरी धंद्याला जाणारी लोक आहेत, त्यांना रात्री 2-3ला पाणी आल्यानंतर सकाळी पुन्हा जाण्यासाठी इतके हाल व्हायचे आमच्या माता भगिनींच्या. त्यासाठी संविधान बहुउद्देश संस्था आणि बालाजी किणीकर साहेबांच्या सहयोगाने आम्ही महापालिकेशी सतत प्रश्न उत्तरं केली, त्यांना भेटलो त्यांच्या वतीने. त्यानंतर आज त्याला एक मूर्त स्वरूप लागलेलं आहे आणि माननीय आयुक्त साहेब महापालिकेच्या वतीने त्यांनी आपल्याला संविधान बहुउद्देश संस्थेला एक पत्र दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात आपण रात्रीची वेळ एक फिक्स केलेली आहे. 9 आणि 10 दोन विभाग येतात सुभाष टेकडीमध्ये. एक डिफेन्स महात्मा फुले कॉलनी 10चा आणि दुसरा विभाग येतो आम्रपाली, साईबाबा नगर, पंचशील नगर. तर ह्या दोन विभागाला 9 वाजता आणि 10 वाजता अशा पद्धतीची वेळ वाटप दिलेली आहे. येत्या 15 दिवसात ह्याचं सुरळीतपणे कसं वाटप होईल हे महापालिका बघणार आहे. त्यामुळे मी संविधान बहुउद्देश संस्था, आमदार बालाजी किणीकर, संजय वाघमारे साहेब, दिवाकर खळे, प्रदीप गोडसे आणि आमचे संदीप डोंगरे या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करेल का आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि ह्यापुढे माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेने आपल्याला न्याय दिलेला आहे एवढं बोलतो. आणि पाण्यासाठी आपण हा लढा जर थांबवला, त्यांनी जर ह्यामध्ये पुन्हा दिरंगाई केली तर हा लढा असाच चालू करू आणि तीव्रपणे चालू करू. NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे.